आज या ठिकाणी ही निवडणूक उभी असताना ही अटीतटीची निवडणूक आहे आणि अटीतटीच्या निवडणुकीमध्ये नुसतं आपण वरच्यावर म्हणून उपयोग नाही। तर ह्या पॅनेलला अटीतटीची निवडणूक असल्यामुळे कसं सहानुभूती मिळेल अशा पद्धतीने तुम्ही आम्ही सगळ्यांनी सर्वसामान्य मतदारांना समजून सांगणं हे तुमचं आमचं काम आहे। मग पूर्वी सगळ्याची उळवळे साहेब होतील, त्यांनी हा वटवृक्ष लावलेला आहे आणि त्यांनी ब्राह्मणवाडा गावातली काही लोक घेतली होती, ते आज नेते मंडळी म्हणून त्यांनी वेगळा पॅनल काढलाय। पण सकाळची साहेबांचे चिरंजीव यांनी गेले 2.5 वर्षापासून मला वाटतं पतसंस्थेत लक्ष घातलं, कर्ज वसुल्या झाल्या, अनेक लोकांची कामं झाली आणि ही कामं होत असताना संकेत साहेबांनी अगदी स्वच्छ मनाने स्वच्छ पारदर्शक कारभार केला म्हणून समोरचे ज्या व्यक्ती आहेत त्यांना थोडसा युगो त्यांचा दुखावला गेला। तर हे तुम्ही आम्ही मतदारांना समजून सांगणं आपलं काम आहे आणि सहानुभूती मिळवणं तर जरूरच आहे। मी तर आता काही सगळ्याची साहेबांबद्दल जास्त बोलणार नाही, कारण ते तर आमचे सोयरेच आहेत आणि जवळची माणसं आहेत। महेश शेठ बी आमचे बाचे आहेत, दिलीप आमचे भाऊ आहेत, दिलीप घोलप, आणि आमच्या भगिनी विलासरावांच्या बहिणी अलकाताई हुले ह्या पण आज या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या निवडणुकीला उभे आहेत। त्याचप्रमाणे आपले लोखंडे, हिवऱ्याचे लोखंडे हेही या ठिकाणी उभे आहेत। सगळे सर्वसामान्य गावोगावचे तळागाळातले कार्यकर्ते हे आज या ठिकाणी संकेत साहेबांनी तुमच्या आमच्या समोर या पॅनल मध्ये घेतलेले आहे। आणि परवा माझ्याकडे आलते ते, मी तिथं उघडीत होतो, तिथं माझ्याकडे आलते, जवळ 10-15 गाड्या होत्या मोहित साहेब, पण सगळे कार्यकर्ते होते आणि ते कार्यकर्ते संकेत साहेब मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले। त्या ठिकाणी सगळ्यांना माझं सांगणं आहे, 6 तारखेला निवडणूक आहे, सगळ्यांनी आपल्या परीने नातेवाईक असेल, मित्रमंडळी असतील किंवा एक आपल्या अन्य येणे नेण्याची सोय मतदानासाठी त्यांना आपल्या परीने करावा अशी मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना, आज हे सगळे कार्यकर्तेचे त्यांना आज या ठिकाणी सूचित करतो।